हॅलो, नमस्कार. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आपण जाणार आहोत आपलं शेवटचं ज्योतिर्लिंग, ते म्हणजे घृष्णेश्वर. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर साधारण 30 ते 40 मिनिटाच्या अंतरावर आहे. वाटेत आपल्याला असा एक दरवाजा लागतो, तेव्हा मला कळलं की असे 52 दरवाजे पूर्ण शहरभर आहेत. कमाल वाटली. मंदिराकडे जातानाच वाटेत एक किल्ला दिसतो. तो हा किल्ला म्हणजे दौलताबाद. आणि अखेर आपण पोहोचलो घृष्णेश्वर मंदिरात. घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेरचा परिसर नेहमीसारखाच, छोटी छोटी दुकानं, मार्केट, फुलांची दुकानं, प्रसादाची दुकानं. पण का कुणास ठाऊक मला ना अशा मार्केटमध्ये फिरायला आणि वेळ घालवायला खूप आवडतं. माझा आजोळ पंढरपूर आहे आणि माझं लहानपण खूपदा पंढरपुरात गेलंय. त्यामुळे ही असेल कदाचित, विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेरच्या मार्केटमध्ये फिरण्यात मी खूप वेळ घालवलाय. म्हणून कदाचित याचं आणि माझं एक काहीतरी नातं असणार. मी पण या मार्केटमध्ये खूप फिरले आणि मी प्रत्येक मार्केटमध्ये फिरते. मंदिराच्या जवळ असलेल्या फुलांच्या, प्रसादाच्या मार्केटमध्ये फिरून अखेर मी पोहोचले घृष्णेश्वर मंदिरात. मंदिरात थोडी गर्दी होती, पण गडबड गोंधळ काही जाणवला नाही. व्यवस्थित व्यवस्थापन होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्योतिर्लिंगावर तुम्हाला अभिषेक करता येतो, स्पर्श दर्शन करता येतो. फक्त इथे काही कपड्यांचे नियम आहेत, ते मात्र पाळावे लागतात आणि मला असं वाटतं ते आपण पाळावेत. मीही अभिषेक केला, अत्यंत मनोभावे दर्शन घेतलं आणि माझी ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. हर हर महादेव. यात्रा पूर्ण झाल्याने आणि दर्शन उत्तम झाल्याने माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल. मग मी गेले इथे जवळच असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तीर्थकुंड. हे तीर्थकुंड पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले किंवा त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला अशी मान्यता आहे. या तीर्थकुंडात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. तुम्ही बघताय आतमध्ये अत्यंत सुंदर असं दगडी कोरीव काम केलेलं आहे. घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीच केला होता. काही वेळ मी इथे घालवला. इथे म्हणे पूर्वी यात्रेकरू इथे स्नान करून मगच घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असत. आणि मग मी गेले तिथेच जवळ असलेल्या एका गणपती मंदिरात, लक्षविनायक गणपती मंदिर. छोटंसं छान मंदिर होतं, पण मला कुणीतरी सांगितलं होतं म्हणून मी गेले, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग गेले अजंठा वेरूळ लेणी बघायला. अजंठा वेरूळ महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक अशा गुहा आहेत. खूप पूर्वी मी इथे आले होते, पण त्या मानाने आता इथे बरीच सुधारणा दिसली मला. इथे संपूर्ण आतमध्ये फिरायला काही गाड्यांची सोय आहे. तिथे खूप चालायला लागेल आणि मला परत निघायचं होतं, त्यामुळे मी ही गाडी केली आणि ते तुम्हाला अत्यंत महत्वाच्या लेण्यांपर्यंत घेऊन जातात. इथे तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही खर्च करा आणि परत आणून सोडतात. त्याप्रमाणे मीही गेले. हे बघा, अखंड दगडांमध्ये कोरलेलं हे काम आहे आणि साधारण 600 ते 1000च्या दशकातलं हे काम आहे. असं सांगतात की हे बांधकाम 400 वर्ष चाललं होतं. म्हणजे बघा तुम्ही, साधारण 1200 ते 1500 वर्ष झाली असतील या बांधकामाला. पण काही ठिकाणी अत्यंत मजबूत आणि अत्यंत दणकट असं बांधकाम दिसत होतं. रामायण, महाभारत, शिवपुराणातील काही कथा या दगडांवर कोरल्या गेल्या आहेत. ह्याची अवस्था फार काही बरी नाहीये. बघून इतकं वाईट वाटत होतं. काही ठिकाणी तर वटवागुळं होती इतकी, त्यामुळे अत्यंत घाणेरडा वास येत होता.
5 मिनिटाच्या वरही तिथे थांबू शकत नाही तुम्ही, अशी अवस्था होती. काही ठिकाणी जरा बरी होती. काही महत्वाच्या लेण्यांमध्येच मी दर्शन घेऊ शकले. संपूर्ण लेण्या मला बघायला जमलं नाही. या संपूर्ण लेण्यांमध्ये इथे एक अत्यंत महत्वाची लेणी आहे, ती म्हणजे कैलास लेणी. हे बघा, काम बघा, दगडावरचं काम बघा. आपल्याकडे काय आहे आणि आपण त्याचं काय करून ठेवलंय. इतकं वाईट वाटत होतं. असो, तो काही आपला विषय नाही. प्रचंड घाण वास येत होता, मी तुम्हाला खरोखर सांगते. इथेच एक शिवपिंडी दिसली. मी तुम्हाला सांगितलं ती ही कैलास लेणी. ही महत्वाची लेणी आहे आणि ही बघण्यासाठी प्रचंड गर्दी असते. अर्थात इथलं कामही फारच सुंदर होतं. जेवढ्या शक्य तेवढ्या सगळ्या लेण्या मी बघितल्या आणि बाहेर आले. मी पावसाळ्यात गेले होते, त्यामुळे काही ठिकाणी मला धबधबे दिसले. सगळीकडे हिरवंगार होतं, वातावरण सुंदर होतं. मग मी गेले बीवी का मकबरा बघायला. ऐतिहासिक वास्तू आहे. मीही आत गेले. इथलीही अवस्था काही फार बरी नव्हती. आणि अशा तऱ्हेने माझी 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. महादेवाच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने मला तुमच्याबरोबर ही संपूर्ण माहिती, हा संपूर्ण प्रवास शेअर करता आला, याबद्दल मनपूर्वक आभार. तुम्हालाही माझी यात्रा कशी वाटली, माझ्याबरोबर तुमचा प्रवास कसा झाला, मला आवर्जून कळवा. तुमच्या कमेंट्सने मला पण हुरूप येतो. मला आणि प्रसादला नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.